क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा गरजू बालकांनी लाभ घ्यावा। मात्र असा कार्यक्रम शहरात घेण्यापेक्षा प्रत्येक ग्रामपंचायतीवर घ्यावा असे आव्हान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे प्रतिपादन। अनाथ, निराधार, एकल पालकांची तसेच विविध कारणामुळे संगोपनाची गरज असलेल्या बालकांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे। आज आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांच्या हस्ते चांदवड तालुक्यातील पात्र लाभार्थी बालकांना या योजनेचा लाभ देण्यात आला। तसेच लाभार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। या योजनेअंतर्गत अनाथ व निराधार बालके, आई किंवा वडील गमावलेली बालके, एकल पालकांची बालके, दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके तसेच विशेष कौटुंबिक किंवा आपत्तीजन्य परिस्थितीतील पात्र बालकांचा समावेश होऊ शकतो। पात्र बालकांना दरमहा ₹2250 आर्थिक सहाय्य देण्यात येते। या आर्थिक सहाय्यामुळे बालकांच्या शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन संगोपनासाठी कुटुंबाला मोठी मदत मिळणार आहे। आर्थिक अडचणींमुळे बालकांच्या शिक्षणावर किंवा संगोपनावर परिणाम होऊ नये, तसेच त्यांना सुरक्षित आणि कौटुंबिक वातावरणात वाढण्याची संधी मिळावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे। यावेळी आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांनी या योजनेमुळे गरजू व सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना मोठा आधार मिळणार असून पात्र लाभार्थींनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभही गरजू नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। चांदवड तालुक्यातील योजनेच्या निकषानुसार पात्र असलेल्या अनाथ, निराधार व एकल पालकांच्या बालकांच्या पालकांनी किंवा पालकत्वाची जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। या कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, बालविकास अधिकारी सचिन शिंदे, नगराध्यक्ष वैभव बागुल, भाजप ज्येष्ठ नेते अशोक भोसले, भाजप ज्येष्ठ नेते अशोक काका व्यवहारे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष गीताताई झालटे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष कल्याणी कुलकर्णी, शांताराम भवर, योगेश ढोमसे, डॉक्टर स्वातीताई देवरे, नगरसेविका सरला अग्रवाल, नगरसेविका मंगल मोरे, नगरसेविका नयना वाघ, नगरसेविका जयश्री प्रजापत, नगरसेविका पूनम बांगरे, सुरेश पाटील, रघुनाथ काळे, बाजीराव वानखेडे, विजय धाकराव, देविदास आहेर, अमोल देवरे, पिंटू भोईटे, मिलिंद खरे, राहुल कोतवाल, वर्धमान पांडे, बापू शिंदे, मुन्ना गांधी, अरुण देवडे, जीवन देशमुख, संभाजी गुंजा, राहुल केदारे, दीपक उशीर, गणेश ठाकरे, कसिफ खान, आत्माराम खता तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाजारपेठा असतील ह्या उपलब्ध याच्यासाठी करून देतो की आज शेतकरी कुटुंबामध्ये, आपल्या ग्रामीण भागामध्ये राहणारे आपले सर्व लोक जेव्हा शेती व्यवसाय करत असतात तर शेतीला हे पूरक व्यवसाय जर केले तर नक्कीच आपल्यालाही समाजामध्ये, आपल्यालाही आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी त्याची मदत होते। आज एक ना अनेक योजना आपल्या माता भगिनींसाठी, आपल्या कन्यांसाठी, आपल्या मुलींसाठी इथं उपलब्ध आहेत। जन्मापासून तर आपल्या पेन्शनपर्यंत आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हे शासन तुमच्या मागे भरभक्कमपणे उभा आहे। खऱ्या अर्थाने आपल्याला त्याची माहिती घेतली आपण पाहिजे, त्या माहिती घेऊन आपण आपले अर्ज करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लाभ आपण ह्या सर्व योजनांचा घ्यायला पाहिजे। एका गोष्टीचा मला मनापासून आनंद आहे की आता BDO साहेबांनी सांगितलं, आतापर्यंत आपण ह्या सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनाचे आपल्या ज्या एकल महिला असतील, निराधार महिला असतील, दिव्यांग महिला असतील, ज्यांना दिव्यांग पालक आहेत, ज्या आजारी महिला आहेत, यांच्या पाल्यांसाठी आपण हा जो लाभ दिला आहे, हा आज जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाभ आपण आपल्या ठिकाणी देऊ शकलो आहोत। खरं तर याच्यासाठी BDO साहेबांनी तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतली। सुट्टीच्या दिवशी पण त्यांनी थांबून तिथे काम केलंय। खरं त्यांच्या घरामध्ये मला वाटतं त्यांच्या भावाचा उद्या साखरपुडा आहे तावडे मॅडम, तरी ते आज इथं थांबलेले आहे, जेणेकरून आधी बहिणींचं काम करून जाऊ, मग भावाच्या साखरपुड्याला जाऊ, हे त्यांनी खऱ्या अर्थाने केलंय। मला वाटतं अत्यंत स्तुत्य असा हा कार्यक्रम केला। पण एकच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, इथं मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय पक्षाचे पण आणि आपले सर्व पंचायत समितीचे पण पदाधिकारी आहात, यांचा लाभ आपण, ह्या योजनांचा लाभ फक्त शिबिरातनच द्यायला पाहिजे असं काही कुठं लिहिलेलं नाही। हा लाभ 12ही महिने 13ही काळ आपल्या गावामध्ये, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये, मला वाटतं आज आपण काही महिला सदस्य आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचांनाही मोठ्या प्रमाणामध्ये इथं बोलवलं होतं। खास करून महिला सरपंचांनी आज आपल्या गावामध्ये
प्रत्येक वेळेस आपल्याला असे शिबिरं घेणं, एक ड्राईव्ह घेणं याची काही गरज पडणार नाही आणि जास्तीत जास्त लाभार्थी आपण आपल्या परिसरामधल्या, आपल्या गावामधल्या, आपल्या जिल्ह्यामधल्या, आपल्या तालुक्यामधल्या महिलांना देऊ शकतो. आज पुनश्च एकदा आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा 98 22 49 99 40 आणि 89 83 15 0460. संपर्क कार्यालय पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक हायवे लगत सांगळे कॉम्प्लेक्स चांदवड. मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड, जिल्हा नाशिक.